तेरे नैना बडे रसिले हे. जावयासोबत पळून गेलेल्या सासूचे ठिकाण सापडले. सासू जावयाची रोमॅन्टिक रील पाहून. उत्तर प्रदेशात नात्यांचा चुराडा होईल अशी एक घटना समोर आली आहे. एक महिला लग्नाआधीच होणाऱ्या जावयासोबत पळून गेली आहे. अलीगडच्या मडराक परिसरातील ही घटना आहे. लग्नाच्या आठवडाभर आधी जावयासह पळून गेलेल्या सासूचे ठिकाण पोलीस तपासादरम्यान उत्तराखंडमध्ये आढळून आले आहे. पोलिसांचे एक पथक दोघांचाही शोध घेत आहे. हे प्रकरण अलीगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मुलीचे लग्न 16 एप्रिल रोजी होणार होते, पण त्याआधीच सासू अनिता तिच्या होणाऱ्या जावयासह पळून गेली. तिने घरात ठेवलेले 2.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने देखील पळवून नेले. 2 एप्रिल 2025 रोजी लग्न ठरलेला मुलगा आणि मुलीचा साखरपुडा पार पडला होता. 3 एप्रिल रोजी कुटुंबियांनी जावयाला एक मोबाईल भेट दिला होता. मात्र त्यानंतर 6 एप्रिल 2025 रोजी दोघेही घरातून बेपत्ता झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. मद्रक भागातील अनिता ही महिला तिच्या होणाऱ्या जावयासह पळून गेली आहे. महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले आहे की ती महिला घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळून गेली, ज्याची चौकशी पोलीस करत आहेत. वधू शिवानी म्हणाली, माझे लग्न 16 एप्रिल 2025 रोजी होणार होते. लग्नाची मिरवणूक दादोन पोलीस स्टेशन परिसरातून येणार होती. त्या मुलाचे नाव राहुल होते. राहुलने माझ्या आईला एक फोन भेट दिला होता. दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या. मग माझी आई त्याच्यासोबत पळून गेली. आम्हाला तिची पर्वा नाही, पण घरात 3.5 लाख रुपये आणि 5 लाख रुपयांचे दागिने होते, ते तिने काढून घेतले आहेत. त्या मुलाने जे काही माझ्या आईला शिकवले, माझ्या आईने तेच केले. ही घटना 6 एप्रिल 2025 रोजी घडली. माझ्या आईशी आता काहीही संबंध राहिला नाही. प्रशासनाकडून माझी एकच मागणी आहे की त्यांनी आमचे पैसे आणि दागिने परत करावेत. महिलेचा पती जितेंद्र कुमार म्हणाला, लग्न 16 एप्रिल 2025 रोजी होणार होते. तो मुलगा माझ्या मुलीशी बोलला नाही. तो त्याच्या सासूशी म्हणजे माझ्या पत्नीशी बोलायचा. मी माझ्या मुलीचे लग्न ठरवले होते. मी बंगळुरूमध्ये राहतो. 3 महिने बाहेर होतो. मला दोघांमधील प्रेमसंबंधाची बातमी मिळाली होती. मी घरी येऊन माझ्या बायकोला फटकारले. माझी पत्नी त्याच्याशी 24 तास फोनवर बोलत होती. मी हरवलेल्या व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या पतीने सांगितले की माझ्या पत्नीने मला माझ्या वहिनीला बोलावण्यासाठी पाठवले होते. मी 4 वाजता घरी परतलो तेव्हा मला दिसले की माझी पत्नी घरी नव्हती. मी तिला फोन केला तेव्हा माझ्या पत्नीने फोन बंद केला. मग मी त्या मुलाला राहुलला फोन केला. तो फसवणूक करत राहिला. मग रात्री 10 वाजता तो म्हणाला, तुमच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण होणार आहेत. तू तिला 20 वर्ष जपून ठेवलेस. आता तुझ्या बायकोला विसरून जा. आता तुझी बायको माझी बायको झाली आहे. मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 2 दिवसात कारवाई पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मला एकदा त्यांची ओळख करून द्यायची आहे. मग आपण पुढे काय करायचे ते ठरवू. दरम्यान सासू आणि जावयाचे रोमॅन्टिक रील आणि फोटो समोर आले आहेत. एका रीलमध्ये दोघांचा एकत्र फोटो आहे आणि पार्श्वभूमीत तेरे नैना बडे रसिले है, तेरे बाल बडे घुंगरू है हे गाणे वाजत आहे. एका रीलमध्ये जावयाने राधे राधे माजी या नावाने एक स्टेटस लावला आहे. या स्टेटसच्या पार्श्वभूमीवर एक गाणे वाजत आहे, ज्याचे बोल आहेत, तीनों लोकन से न्यारी ओ राधा रानी हमारी. अशी माहिती मिळाली आहे. अशाच क्राईम न्यूज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.